आणि आता मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आता 10 पदरी होणार आहे। 14,000 कोटींचा खर्च अपेक्षित आहे। महामार्गावरील प्रवास अधिक वेगवान होणार आहे। दरवाढीमुळे बेस्टच्या मासिक उत्पन्नामध्ये सरासरी 74 कोटींनी वाढ झाली। मात्र महिनाभरात बेस्टचे 5 लाख प्रवासी कमी झालेत। बेस्ट उपक्रमाला 2016 ते आतापर्यंत पालिकेकडून 11,000 कोटी रुपयांचं अनुदान। मुंबईतील ससून डॉकमध्ये शनिवारपासून मच्छीमार महिलांना मासे विक्रीसाठी पुन्हा परवानगी। 2 जून रोजी मत्स्य विभागाने ससून डॉकमध्ये मासे विक्रीला प्रतिबंध घातल्याचे आदेश दिलेले होते। मुंबईतील मरीन ड्राईव्ह उच्च दर्जाचे टेट्रापॉड आता टाकण्याचं काम या ठिकाणी सुरू झालं आहे। हे टेट्रापॉड 100 वर्ष टिकणार आहेत। भरती आणि ओहोटी आणि मातीची धूप देखील रोखतील। मुंबईतील घाटकोपर वर्सोवा मेट्रोला मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद आहे। गेल्या 11 वर्षाच्या या कालावधीमध्ये तब्बल 111 कोटी लोकांचा मेट्रोने प्रवास झाला आहे। मेट्रो 1चा आज 11व्या वर्षामध्ये पदार्पण झालेले आहे। तर पुण्याच्या हिंजवडीमधल्या मुसळधार पावसामुळे आयटी पार्कला वॉटर पार्कचं स्वरूप आलंय। साचलेल्या पाण्यातून वाहनांचा प्रवास आणि सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झालाय। पुण्याच्या कात्रज चौकातील उड्डाणपुलाच्या कामानिमित्त करण्यात आलेलं हे वाहतूक बदल मागे घेण्यात आलंय। कात्रज चौकातील वाहतूक आता पूर्ववत झाली आहे। संत तुकोबांचा आषाढी वारीचा पालखी रथ माणिक राजा आणि सोन्या राजा ही बैलजोडी ओढणार आहे आणि कर्नाटक आणि सातारा जिल्ह्यातून खिल्लारी जातीच्या 2 बैलजोड्या खरेदी करण्याचा ऐतिहासिक निर्णय